नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशनबद्दल माहिती घेत असताना आपल्या ज्या दोन लाईन्स ऑफ रिग्रेशन आहेत, ज्याला आपण वाय ऑन एक्स, लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स आणि लाईन ऑफ रिग्रेशन ऑन एक्स ऑन वाय, त्या दोन्ही लाईन्स ऑफ रिग्रेशनच्या इक्वेशनचं डेरिव्हेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली या रिग्रेशन लाईनची इक्वेशन काय येतात ते आपण डिराईव्ह केलेली आहेत. ओके, आता इथं आपल्या दोन रिग्रेशन लाईन असल्यामुळं वाय ऑन एक्स आणि एक्स ऑन वाय त्या कुठं ना कुठं तरी एकमेकांना काय होत असतील, इंटरसेक्ट होत असतील. तर ते नेमक्या कुठल्या पॉईंटला इंटरसेक्ट होतात, तर एक्स बार कॉमा वाय बार म्हणजे त्या दोन्ही बायव्हेरिएट डेटा जो आहे आपला, त्या बायव्हेरिएट डेटाचा जो मीन आहे आणि त्या दोन्ही मीनचा एक्स बार आणि वाय बार हे दोन्ही मीन आहेत, त्या दोन्ही मीनचा पॉईंट जो आहे एक्स बार कॉमा वाय बार असं त्याला आपण म्हणतोय, त्या पॉईंटला ॲट दॅट पॉईंट दीज टू रिग्रेशन लाईन्स इंटरसेक्ट टू ईच अदर. त्यामुळं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू रिग्रेशन लाईन्स इज एक्स बार कॉमा वाय बार हा असा आहे. बिकॉज this point satisfies both the equations of regression line. So x bar comma y bar is a point of intersection of two regression lines. आता आपण डेरिव्हेशन ज्या वेळेला रिग्रेशन लाईनचं बघितलं, त्यामध्ये आपण बी वाय एक्स आणि बी एक्स वाय अशा दोन व्हॅल्यू काढल्या. इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन्स वाय ऑन एक्स मध्ये बी वाय एक्स आपण कॅल्क्युलेट केला आणि इक्वेशन ऑफ रिग्रेशन लाईन एक्स ऑन वाय मध्ये आपण बी एक्स वाय हा कॅल्क्युलेट केला. तर हे बी एक्स वाय किंवा बी वाय एक्स जे आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, रिग्रेशन कोइफिशियंट असं म्हणतो. कारण रिग्रेशन फाइंड करण्यासाठी त्या बी वाय एक्स आणि बी एक्स वायच्या व्हॅल्यू क्रुशियल असतात. आपण ज्यावेळेला फायनल फॉर्म ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन ज्यावेळेला बघतो त्यावेळेला तिथं बी वाय एक्स आणि बी एक्स वायचीच व्हॅल्यू आपल्याला गरजेची असते. त्यामुळे त्याला आपण कोइफिशियंट ऑफ रिग्रेशन किंवा रिग्रेशन कोइफिशियंट्स असं म्हणतो. मग आता ह्या रिग्रेशन कोइफिशियंटचं इंटरप्रिटेशन काय, नेमकं ते रिग्रेशन कोइफिशियंट्स आपल्याला काय देतात किंवा काय सांगतात हे आपल्याला बघावं लागेल. दॅट इज द इंटरप्रिटेशन ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट्स. त्यामुळं आपण बी वाय एक्स जर बघितला तर इट रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ चेंज इन व्हेरिएबल वाय. आता इथं बी वाय ऑन एक्स म्हणजे बी वाय एक्स असं म्हटलोय आपण, म्हणजे रिग्रेशन इक्वेशन किंवा रिग्रेशन लाईन वाय ऑन एक्ससाठी बी वाय एक्स रिप्रेझेंट्स द अमाऊंट ऑफ चेंज इन व्हेरिएबल वाय फॉर द युनिट चेंज इन व्हेरिएबल एक्स. तुमच्या एक्स हा जो इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे किंवा कॉज व्हेरिएबल आहे, तर त्यामध्ये एका युनिटनं चेंज झाल्यानंतर नेमका किती चेंज होतोय तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये किंवा इफेक्ट व्हेरिएबलमध्ये, तो चेंज होणारा जो चेंज आहे दॅट गिव्स और दॅट इज गिवन बाय दी बी वाय एक्स. हा चेंज आपला रिग्रेशन कोइफिशियंट जो असतो तो सांगतो की तुमच्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमध्ये एका युनिटनं फरक पडला, म्हणजे हाईट आणि वेट ह्यातलं आपण रिग्रेशन बघत असू तर तुमच्या हाईटमध्ये, म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल आपण गृहीत धरूया, तर हाईटमध्ये एका सेंटीमीटर, हाईट आपण सेंटीमीटरमध्ये समजा मोजली असेल आणि वेट समजा किलोमध्ये मोजलं असेल, तर हाईट तुमची एका सेंटीमीटरनं किंवा एका इंचनं वाढली ज्या युनिटमध्ये आपण मोजलंय व्हेरिएबल, म्हणजे त्यातल्या एका युनिटनं, म्हणजे समजा इंचमध्ये मोजलं तर एका इंचनं जर तुमची हाईट वाढली तर वेट नेमक्या कितीनं वाढेल ह्याचं उत्तर जे असतं दॅट इज नथिंग बट युअर रिग्रेशन कोइफिशियंट. म्हणजे इट गिव्स दी अमाऊंट ऑफ चेंज इन व्हेरिएबल वाय, दॅट इज independent variable, change in dependent variable for unit change in the independent variable. This is the interpretation of byx. Similarly, bxy represents the amount of change in the variable x for unit change in the variable y. म्हणजेच इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये जो युनिट चेंज होईल त्या युनिट चेंज मुळे
तुमच्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये किती चेंज होईल याचं उत्तर तुमचा BXY देतो. म्हणजे त्याला रिग्रेशन कोइफिशियंट आपण असं म्हणतोय. Simply regression coefficient indicates amount of change in the response, that is dependent variable, for unit change in the regressor independent, किंवा त्यालाच आपण cause variable असं सुद्धा म्हणतो. This is the interpretation of regression coefficient. So now next we have to study the properties of these regression coefficients. मग ह्यातली जी पहिली प्रॉपर्टी आहे ती पहिली प्रॉपर्टी काय, तर geometric mean of two regression coefficients is the Karl-Pearson correlation coefficient. म्हणजे आपले दोन रिग्रेशन कोइफिशियंट असतात, y on x चा म्हणजे BYX आणि x on y चा BXY, असे दोन रिग्रेशन कोइफिशियंट असतात. त्या दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंटचा आपण जर जॉमेट्रिक मीन घेतला तर तो जॉमेट्रिक मीन हा इक्वल टू R असतो, जे तुमचा कार्ल-पियर्सन कोरिलेशन कोइफिशियंट असतो. दॅट इज कॅपिटल R इज इक्वल टू रूट स्क्वेअर रूट BXY इंटू BYX असं त्याला आपण मॅथमॅटिकली म्हणू शकतो. आता हे आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल तर टू प्रूव्ह धिस प्रॉपर्टी वी कन्सिडर BXY इंटू BYX दॅट इज इक्वल टू R इंटू सिग्मा X अपॉन सिग्मा Y इंटू R इंटू सिग्मा Y अपॉन सिग्मा X. ह्या व्हॅल्यू पुट केल्या आपण BXY आणि BYXच्या. तर यामध्ये काय होईल, सिग्मा X न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा सिग्मा X कॅन्सल होईल, न्यूमरेटरचा सिग्मा Y डिनॉमिनेटरचा सिग्मा Y कॅन्सल होईल आणि R इंटू R स्क्वेअर असं मल्टिप्लायर होईल. BXY इंटू BYX इक्वल टू R स्क्वेअर असं तुम्हाला मिळेल. त्यामुळे मग ह्या टर्मचं आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर वी गेट R इज इक्वल टू स्क्वेअर रूट BXY इंटू BYX. सो दिस इज द प्रूफ ऑफ first property that geometric mean of two regression coefficients is the Karl-Pearson correlation coefficient. Okay. Similarly, second property is if one of the regression coefficients is greater than 1 then other must be less than 1. आपले जे दोन रिग्रेशन कोइफिशियंट आहेत BXY किंवा आणि BYX, तर ह्यामध्ये कुठला तरी एक, दोघांपैकी कुठला तरी एक जर व्हॅल्यू वन व्हॅल्यू दॅट इज एक पेक्षा मोठा असेल तर दुसरा निश्चितपणाने एक पेक्षा लहान असतो, अशी ही प्रॉपर्टी आपल्याला सांगते. मग आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की कार्ल-पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट जो आहे तो ऑलवेज लाइज बिटवीन -1 अँड +1. सो -1 इज लेस दॅन इक्वल टू R इज लेस दॅन इक्वल टू 1 हे आपल्याला माहिती आहे. तर मग ह्याचा आपण स्क्वेअर केला तर R स्क्वेअर विल ऑलवेज लाइज बिटवीन 0 टू 1. सो 0 इज लेस दॅन इक्वल टू R स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 1. म्हणजे ह्याचा अर्थ R स्क्वेअर हा निश्चितपणानं 1च्या खाली आहे. त्यामुळं BXY इंटू BYX इज लेस दॅन इक्वल टू 1. कारण आपण पहिली प्रॉपर्टी बघितली की R स्क्वेअर म्हणजेच BXY इंटू BYX. सो R स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण तिथं पुट केली BXY इंटू BYX अँड दॅट इज लेस दॅन इक्वल टू 1. मग यातला कुठलाही एक आपण जो LHSला आहे तो RHSला नेला, कोणताही एक. तर समजा आपण BYX नेला RHSला तर LHSला BXY राहणार. सो BXY इज लेस दॅन इक्वल टू 1 अपॉन BYX. अशा पद्धतीने ते आहे. मग याचाच अर्थ काय, तर एक दुसऱ्याचा काय रेसिप्रोकल आहे. त्यामुळं त्यातला एक जर 1 पेक्षा त्याची मॅग्निट्यूड जास्त असेल तर दुसऱ्याची निश्चितपणानं काय असणार आहे, 1 पेक्षा कमी असणार आहे. दॅट इज इफ BYX इज अ ग्रेटर दॅन 1, तर डिनॉमिनेटर जर ग्रेटर दॅन 1 झाला तर तो भागाकार लेस दॅन 1च येणार आहे. सो if BYX is greater than 1 then BXY must be less than 1 and vice versa. असं दोन्ही पद्धतीने होऊ शकतं, PXYच्या पण बाबतीत आणि BYXच्या पण बाबतीत. त्यामुळं आपण असं भरू शकतो, if one of the regression coefficient is greater than 1 then the other must be less than 1. This is the proof of second property. Now third property, arithmetic mean of regression coefficients.
अरिथमॅटिक मीन ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट. दॅट इज अरिथमॅटिक मीन ऑफ रिग्रेशन कोइफिशियंट काय असतो तर दॅट इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर. आपला जो कार्ल पियर्सनचा कोरिलेशन कोइफिशियंट आहे त्याच्यापेक्षा मोठा किंवा त्याच्या इक्वल टू असू शकतो दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंटचा अरिथमॅटिक मीन. म्हणजेच bxy प्लस byx इज अ ग्रेटर दॅन इक्वल टू आर असं असू शकतं. ही तिसरी प्रॉपर्टी. मग ही तिसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करणार आहोत, ॲज्युम करणार आहोत की ही जी इनइक्वॅलिटी दिलेली आहे आपल्याला ती होल्ड होते, म्हणजे खरी आहे अशी आपण गृहीत धरूया आणि ते सॉल्व्ह करून आपण एका युनिव्हर्सल ट्रूथपर्यंत जातोय का हे चेक करणार आहोत. युनिव्हर्सल ट्रूथला गेलो तर म्हणणार आपण वरती जे ॲझम्पशन केलं आहे दॅट इज करेक्ट, म्हणजे ती प्रॉपर्टी फॉलो होते. अशा पद्धतीने आपण याचं प्रूव्ह लिहिणार आहोत. त्यासाठी मग आपण काय करणार आहोत, ॲज्युम दॅट द अबाव इनइक्वॅलिटी होल्ड्स. ही इनइक्वॅलिटी खरी आहे असं मानून आपण लिहिलं bxy प्लस byx अपॉन 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू आर. दॅट इज आता bxy आणि byxच्या व्हॅल्यू मी पुट केल्या त्यामध्ये आणि 2 जो LHSला डिनॉमिनेटरमध्ये आहे तो RHSला मल्टिप्लायर होईल. मग मी bxyची व्हॅल्यू पुट केली तर r इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय प्लस r इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ट्वाईस r हे आपल्याला मिळेल. मग LHSला जे दोन्ही टर्ममध्ये r जे आहे ते कॉमन निघून RHSचा r जो आहे त्याच्यासोबत कॅन्सल होईल आणि LHSला आपण काय करणार आहोत तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याची बेरीज घेणार आहोत. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मला काय मिळेल बघा, सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स दॅट इज सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर अपॉन सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय आणि विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 हे आपल्याला मिळेल. आता हे LHSला जो तुमचा डिनॉमिनेटर आहे तो RHSला काय होईल, मल्टिप्लायर होईल त्या इनइक्वॅलिटीच्या. त्यामुळे सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2 इंटू सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय असं मला मिळेल. मग तो RHSची जी टर्म आहे ती आपण LHSला आणली तर दॅट विल बी मायनस. सो सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर मायनस 2 सिग्मा एक्स सिग्मा वाय and which is greater than equal to 0. आणि हे जर बघितलं आपण तर कुणाचं एक्सपान्शन आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab ह्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. फक्त इथं ए म्हणजे सिग्मा एक्स आहे, बी म्हणजे सिग्मा वाय आहे. त्यामुळं मग काय लिहू शकतो आपण त्याच्याबद्दल, ब्रॅकेटमध्ये सिग्मा एक्स मायनस सिग्मा वाय ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अँड दिस इज ऑलवेज ट्रू, कारण कुठल्याही दोन व्हॅल्यूचा डिफरन्सचा स्क्वेअर म्हणजे काही उत्तर येईल त्या ब्रॅकेटमधलं तर त्याचा स्क्वेअर ऑलवेज नॉन निगेटिव्ह असतो. त्यामुळं दिस इज ऑलवेज ट्रू, दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. सो आवर अझम्पशन वॉज ऑल्सो ट्रू. अशा पद्धतीने आपण काय केले, याची प्रॉपर्टी ज्या रिग्रेशन कोइफिशियंटच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. सो now we have to see the angle between two regression lines. दोन रिग्रेशन लाईन आपल्याला ज्या मिळतात y on x आणि x on y, त्या रिग्रेशन लाईन आपला x बार कॉमा y बार हा जो पॉईंट असतो त्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. मग इंटरसेक्ट झाल्यानंतर त्यातला जो ॲक्यूट अँगल असतो तो ॲक्यूट अँगल त्याला आपण थीटा म्हणतोय. तो ॲक्यूट अँगल थीटा काढण्याचा फॉर्म्युला काय किंवा तो काय असतो हे आपल्याला बघायचं आहे. तर इफ थीटा इज अ ॲक्यूट अँगल बिटवीन टू रिग्रेशन लाईन्स देन टॅन थीटा इज इक्वल टू 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन मॉड आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर. अशा पद्धतीनं तो टॅन थीटा असतो. म्हणजे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन मॉड आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय अपॉन सिग्मा स्क्वेअर एक्स प्लस सिग्मा स्क्वेअर वाय. अशा पद्धतीने आपल्याला तो थीटा मिळतो. दॅट इज ॲक्यूट अँगल. तर ॲक्यूट अँगल कुणाला म्हणायचं, तर ॲक्यूट अँगल इज नथिंग बट द अँगल विच हॅज or which is less than 90 degree. 90 डिग्रीपेक्षा कमी ज्याचं माप असतं त्या अँगलला आपण काय म्हणतो,
ॲक्यूट अँगल, मी इथं डायग्रॅममध्ये बघा ॲक्यूट अँगल दाखवला आहे कशा पद्धतीचा. तोच अँगल आपण ॲक्यूट थिटा का म्हणायचं, दॅट इज ॲक्यूट बिकॉज त्याची ते माप आपण घेतलं, त्याला मेजर केलं आपण, तर त्याचं मेजरमेंट काय भरणार आहे, 90 डिग्रीपेक्षा कमी भरणार आहे, म्हणून त्याला ॲक्यूट अँगल म्हणायचं. तो दुसरा वरच्या बाजूचा अँगल का घेणार नाही, तर त्याचं जे मेजरमेंट तर ते 90 डिग्रीपेक्षा जास्त भरेल, त्यामुळे आपण त्याला ॲक्यूट म्हणू शकत नाही. त्यामुळे ॲक्यूट अँगल जो आहे त्याच्याबद्दलच आपण हे इथं जे लिहिलेलं आहे फॉर्म्युला तो करेक्ट आहे. आता तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह होतो ते आपल्याला बघावं लागेल. हाऊ दिस फॉर्म्युला कॅन बी डिराइव्ड. सो लेट theta is the acute angle between two straight lines of the form y1 is equal to a1 plus m1 x1 and y2 is equal to a2 plus m2 x2. हे स्ट्रेट लाईनची इक्वेशन घेतलेली आहेत आणि त्यामधला तुम्ही ॲक्यूट अँगल थिटा असं तिथं डिनोट केलेला आहे. तुमची स्ट्रेट लाईनची इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये आहेत, तर ह्या दिलेल्या y1 आणि y2च्या फॉर्ममध्ये आहेत. देन वी नो दॅट, म्हणजे अशी जर दोन स्ट्रेट लाईन असतील वर दिलेली इक्वेशन प्रमाणे, तर त्याचा टॅन थिटा जो असतो म्हणजे ॲक्यूट अँगल जो असतो तो काय असतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे आपण 11th किंवा 12th शिकलो असेल. स्ट्रेट लाईन जे आपला टॉपिक होता त्यामध्ये मॅथमॅटिक्समध्ये. तर टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. आता m1 म्हणजे काय, तर पहिली स्ट्रेट लाईन आहे त्याचा स्लोप m1, आणि m2 म्हणजे काय, तर दुसरी जी स्ट्रेट लाईन आहे त्याचा स्लोप. त्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला टॅन थिटाचा फॉर्म्युला मिळेल. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्या ज्या दोन रिग्रेशन लाईन आहेत त्या रिग्रेशन लाईनचा आपण काय करणार आहोत, इक्वेशन्समधून जो स्लोप आहे m1 m2च्या व्हॅल्यू आहेत त्या फाइंड करून तिथं पुट करणार आहोत. मग द लिस्ट स्क्वेअर इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन y ऑन x इज y is equal to y bar plus byx into bracket x minus x bar. हे आपल्याला माहिती आहे, त्याला इक्वेशन 1 म्हणूया. and the equation of regression line of x on y is, x on y ची इक्वेशन काय आहे, तर x is equal to x bar plus bxy into bracket y minus y bar. आता हे इक्वेशन काय करणार आहोत आपण, y च्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, म्हणजे y तुमचा LHS ला आला पाहिजे आणि RHS ला कुठल्या कुठल्या टर्म येत आहेत ते आपण बघणार आहोत. मग आपण त्याला काय केलं, सिम्प्लिफाय करत गेलो पुढे आपण. तर हा इकडं प्लस जो एक्स बार होता तो दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर मायनस एक्स बार होईल, म्हणजे एक्स मायनस एक्स बार होईल, आणि बी एक्स वाय जो मल्टिप्लायर होता तो तिकडं डिवाइड होईल. सो वाय मायनस वाय बार इज इक्वल टू 1 अपॉन बी एक्स वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार. आणि तेच म्हणजे काय, इकडं मायनस वाय बार जो आहे तो इकडं प्लस होईल. सो वाय इज इक्वल टू वाय बार प्लस 1 अपॉन बी एक्स वाय इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स बार, असं आपल्याला ते इक्वेशन मिळेल. कुणाचं, इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन एक्स ऑन वायचं इन द फॉर्म ऑफ वाय. त्याला इक्वेशन 2 म्हणतो मी. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कडे तुम्ही बघितलं तर मला m1 आणि m2च्या कुठल्या व्हॅल्यू मिळतील, इथं वर कम्पेअर आपण केला त्या फॉर्म्स बरोबर, तर मला m1 आणि m2ची व्हॅल्यू जी मिळेल ती m1 ची व्हॅल्यू मिळेल byx आणि m2 ची व्हॅल्यू मिळेल काय 1 अपॉन bxy. अशा पद्धतीने मला ती व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे हेन्स फ्रॉम स्ट्रेट लाईन इक्वेशन 1 and 2 वी हॅव m1 इज इक्वल टू byx आणि m2 इज इक्वल टू 1 अपॉन bxy. युजिंग दीज व्हॅल्यूज ऑफ द m1 m2 वी गेट, आपल्याला या फॉर्म्युलामध्ये त्या m1 m2च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. त्या पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, पुट केल्या मी आता इथं पुट केल्या byx, m1च्या ठिकाणी m1 ची व्हॅल्यू पुट केली byx मायनस 1 अपॉन bxy डिवायडेड बाय 1 प्लस byx इंटू 1 अपॉन bxy. अशा पद्धतीने m1 m2च्या व्हॅल्यू पुट केल्या. आता नेक्स्ट लाईनला मी काय करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो न्यूमरेटरला. काय होईल, byx इंटू bxy मायनस 1 अपॉन bxy असं मला मिळेल. आणि डिनॉमिनेटरला काय मिळेल बघा, डिनॉमिनेटरचा 1 प्लस byx अपॉन bxy असा आहे, तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर bxy प्लस byx अपॉन bxy असं मिळेल. मग तुमच्या न्यूमरेटरमध्ये जो डिनॉमिनेटर आहे ते तिथं पण bxy आणि डिनॉमिनेटरमध्ये जो डिनॉमिनेटर आहे तो bxy, ते दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील आणि फक्त न्यूमरेटर मधला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधला न्यूमरेटर असा शिल्लक राहील. कसा राहील बघा तो, टॅन थिटा इज इक्वल टू
बी वाय एक्स इंटू बी एक्स वाय मायनस 1 डिवायडेड बाय बी एक्स वाय प्लस बी वाय एक्स अशा पद्धतीने राहील. आता तो बी एक्स वाय आणि बी वाय एक्स जे आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत, जे आपण डेरिव्हेशन ऑफ रिग्रेशन इक्वेशन मध्ये काढलेलं आहे. तर त्या व्हॅल्यू मी पुट केल्या तर टॅन थिटा इज इक्वल टू आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स इंटू आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय आणि मायनस 1 डिवायडेड बाय आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय प्लस आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स अशा पद्धतीनं मला त्या व्हॅल्यू तिथं मिळतील. मग याचं आपण सॉल्व केलं आपण बघा न्यूमरेटरमध्ये काय होईल, न्यूमरेटरमध्ये आर आर मल्टिप्लाय होईल आर स्क्वेअर होईल आणि सिग्मा एक्स कॅन्सल होईल, सिग्मा वाय कॅन्सल होईल. त्यामुळे न्यूमरेटरला फक्त आर स्क्वेअर मायनस 1 ही टर्म राहील. डिनॉमिनेटरमध्ये आपल्याला ॲडिशन करायचे, त्यामुळे इथं काय करावं लागेल आपल्याला, तुमचे डिनॉमिनेटर डिफरंट असल्यामुळे वेगवेगळे असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर मला काय मिळेल बघा, आर इंटू सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस आर इंटू सिग्मा वाय स्क्वेअर अपॉन सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय असं मला मिळेल. आता हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे तो काय होईल, न्यूमरेटरला मल्टिप्लायर येईल. त्यामुळं आपल्याला नेक्स्ट टर्म काय मिळते बघा, तर आर स्क्वेअर मॉडमध्ये मॉड प्रत्येक वेळेला तुम्ही कन्सिडर करा, मॉडमध्ये आर स्क्वेअर मायनस 1 अपॉन आर सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर. तो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे न्यूमरेटर येतो, अशा पद्धतीने तो लिहिलेला आहे सेपरेट करून. आता ह्याचा जर मॉड आपल्याला काढून टाकायचा असेल तर आपल्याकडं सिग्मा एक्स सिग्मा वाय जे आहेत ते आपल्याला माहिती आहे ऑलवेज नॉन निगेटिव्ह आहेत, त्यामुळे त्याचा मॉड डायरेक्टली काढला तर त्यांच्यावर काय परिणाम होणार नाही. आणि जर आर स्क्वेअर मायनस 1 ह्याची व्हॅल्यू जर याची व्हॅल्यू आपल्याला मॉड काढून टाकायचं असेल तर 1 मायनस आर स्क्वेअर करावं लागेल, कारण आर स्क्वेअर इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मॅक्सिमम तुमची व्हॅल्यू आर स्क्वेअरची किती असू शकते, 1 पर्यंत असू शकते. त्यामुळे आर स्क्वेअर मायनस 1 तुमचा निगेटिव्ह येईल, त्यामुळे त्याला तिथं मॉड आपल्याला ठेवावं लागेल. पण 1 मायनस आर स्क्वेअर जर केलं तर तो मॉड आपोआप निघून आपला जाऊ शकतो, म्हणजे मॉडचा जो इफेक्ट आहे तो आपण तिथून काढू शकतो. 1 मायनस आर स्क्वेअर म्हणजे मॉड आर स्क्वेअर मायनस 1 लिहिणं म्हणजेच 1 मायनस आर स्क्वेअर मॉड काढून लिहिणं, मॉड इग्नोर करून लिहिणं. फक्त आर जो आपला आहे त्याला तेवढा मॉड आपल्याला लिहावं लागेल, मॅग्नेट्यूड व्हॅल्यू लिहावी लागेल, कारण आरची मॅग्नेट्यूड व्हॅल्यू तुमची निगेटिव्ह सुद्धा असू आरची व्हॅल्यू निगेटिव्ह सुद्धा असू शकतो, त्यामुळे तिथं मॅग्नेट्यूड व्हॅल्यू आपण आर एवढंच लिहिणार आहोत. बाकीच्या ज्या टर्म आहेत त्या बाकीच्या टर्म नॉन निगेटिव्ह येणार आहेत, त्यामुळे तिथं तुम्हाला परत मॉड लिहायची गरज नाही. त्यामुळे टॅन थीटाची आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली ती 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन मॉड आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर, न्यूमरेटरला काय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर अशा पद्धतीने तुम्हाला ती टॅन थिटाची व्हॅल्यू मिळेल. आणि मग थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढायची असेल तर टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 1 मायनस आर स्क्वेअर अपॉन मॉड आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस सिग्मा वाय स्क्वेअर. हे कधी, वेन आर स्क्वेअर इज लेस दॅन इक्वल टू 1, sigma x is greater than 0, sigma y is greater than 0. So this is the formula for the acute angle between two regression lines. दोन रिग्रेशन लाईन मधला acute angle तुम्हाला जर काढायचा असेल तर that is the formula here. आता ह्या फॉर्म्युलामध्ये समजा आपण पर्टिक्युलर केसेस काही कन्सिडर केल्या तर समजा r तुमचा 0 असेल, दोन्ही जो डेटा आपला बायवेरिएट डेटा आहे तो बायवेरिएट डेटा जर अनकोरिलेटेड असेल दॅट इज आर इज इक्वल टू 0, तर टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला इन्फिनिटी मिळणार. का, डिनॉमिनेटरमध्ये आपला आर आहे, डिनॉमिनेटरमध्ये 0 जर असेल, आर इज इक्वल टू 0 आला तर तुमचं सगळं जे काय येणार आहे ॲन्सर ते इन्फिनिटी येणार. त्यामुळे टॅन थिटा इज इक्वल टू इन्फिनिटी. मग टॅन थिटा इन्फिनिटी कधी असतो, तर व्हेन थिटा इज इक्वल टू π/2 ऑर 90 डिग्री. म्हणजे ह्याचा अर्थ काय, दोन रिग्रेशन लाईन मधला अँगल किती आला, 90 डिग्री. दॅट इज टू रिग्रेशन लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर असं आपण त्याला म्हणू शकतो. तसंच
इफ आर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 आपण जर घेतला, आर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 जर घेतला, तर न्यूमरेटरला बघा 1 मायनस आर स्क्वेअर जो आहे तो आर स्क्वेअर जो होणार तो 1च येणार, त्यामुळे 1 मायनस 1 तिथं 0 होणार, त्यामुळे सगळी टर्मच पूर्ण ती 0 होणार, त्यामुळे थिटा म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू 0 येणार. मग तुमचा टॅन थिटा 0 कधी असतो? ज्या वेळा तुमचा थिटा हा पाय असतो किंवा 0 डिग्री असतो त्यावेळा. त्यालाच आपण डिग्रीमध्ये म्हटलं तर 0 डिग्री किंवा 180 डिग्री असेल त्यावेळा तुमचा थिटा, त्यावेळा तुमचा टॅन थिटा 0 येणार आहे. म्हणजेच टू लाईन्स ऑफ रिग्रेशन आयदर कोइन्साइड्स ऑर पॅरलल टू इच अदर. पण कसं, दोन्ही रिग्रेशन लाईन कधीही पॅरलल असणार नाहीत असं आपण म्हणू शकतो. का तर त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो असतो तो एक्स बार वाय बार असतो, त्यामुळं त्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन त्यांचा एक्झिस्ट होत असल्या कारणानं त्या दोन रिग्रेशन लाईन कधीच पॅरलल असणार नाहीत. त्यामुळे जर त्या पॅरलल नसतील तर ह्याचा अर्थ काय, तर त्या दोन्ही कोइन्साइड होतात. कोइन्साइड्स याचा अर्थ दोन्ही एकावर एकच येत आहेत, म्हणजे देर इज अ युनिक रिग्रेशन लाईन व्हेन theta is equal to pi. So this follows that if correlation is a perfect, either positive or negative, then there is a unique regression line, that is both lines coincide. म्हणजे y on x जे इक्वेशन असतं तेच x on y चे इक्वेशन तुम्हाला मिळेल. दोन्ही तुम्हाला ज्या असतात रिग्रेशन लाईन्स त्या युनिक अशा तुम्हाला मिळतात. So for today we are studied the properties of regression coefficients, interpretation of regression coefficients, also the acute angle between regression lines. So today we are going to stop here. Thank you.